पुण्याच्या शिरूर तालुक्यातील न्हावरे इथे प्लास्टिकच्या दुकानाला भीषण आग लागल्याची घटना घडली आणि या आगीमध्ये दुकान संपूर्णपणे जळून खाक झालंय। दुकानात प्लास्टिकच्या वस्तू असल्यामुळे आगीने जास्त भडका घेतला। आगीची तीव्रता मोठ्या प्रमाणात असल्यामुळे आग विझवण्यात प्रचंड अडथळे येत आहेत। ही दृश्य आपण बघतोय। आगीचं कारण अजूनही अस्पष्ट आहे आणि सगळी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रचंड प्रयत्न सध्या केले जात आहेत। प्लास्टिकचं हे दुकान आहे शिरूर तालुक्यातलं, ज्याला आग लागली आहे आणि प्लास्टिक सारखा पदार्थ तिथं जास्त प्रमाणात असल्यामुळे आगीने जास्त भडका घेतला। ही दृश्य आपण बघतोय। धुराचे काळोख मोठ्या प्रमाणावर आपण आभाळात जाताना पाहतोय। संपूर्ण दुकान आगीच्या भक्ष्यस्थानी सापडलेलं आहे। नेमकं कशामुळे आग लागली हे समजू शकलं नाही, पण मोठ्या प्रमाणात नुकसान दुकान मालकाचं याच्यामध्ये निश्चित झालंय। दृश्यावरून आपल्याला आगीची भीषणता लक्षात येते। पुण्यातल्या शिरूरमध्ये प्लास्टिकच्या दुकानाला आग लागली आहे। आणखी तपशील घेऊया। प्रतिनिधी तुषार झरेकर आपल्याशी जोडले गेलेत त्यांच्याकडून। तुषार, सध्याची काय परिस्थिती आहे? नियंत्रणात आग आलेली आहे का? आणि सध्या नेमका घटनास्थळावर कोण कोण दाखल झालंय? नक्कीच रिद्धी, एकंदरीत जर आपण पाहिलं तर शिरूर तालुक्यातील नावरे हे जे गाव आहे, या गावामधील प्लास्टिक दुकानाला आग लागलेली आहे आणि या आगीमध्ये संपूर्ण जे दुकान आहे ते भस्मसात झाल्याचं पाहायला मिळतंय। यामध्ये सर्वात महत्त्वाचं जर आपण पाहिलं तर त्या ठिकाणी स्थानिक जे टँकर आहेत ते टँकर त्या ठिकाणी पोहोचलेले आहेत। शिरूर रांजणगाव MIDC या ठिकाणावरून तिथे एक अग्निशमन दलाची गाडी ही त्या ठिकाणी दाखल झालेली आहे आणि आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहे। मात्र या दुकानामध्ये प्लास्टिकचे साहित्य असल्यामुळे हे संपूर्ण जी आग आहे तिचा भडका उडाल्याचं एकंदरीत पाहायला मिळालं आणि या आगीमध्ये संपूर्ण जे दुकान आहे ते भस्मसात झालेलं एकंदरीत पाहायला मिळतंय। मात्र यामध्ये मोठी वित्तहानी झालेली आहे। कोणतीही जीवितहानी किंवा इतरत्र दुर्दैवी घटना दुसरी कोणतीही नाहीये, मात्र वित्तहानी मोठ्या प्रमाणामध्ये झाल्याचं पाहायला मिळतंय। रिद्धी, अगदी धन्यवाद तुषार दिलेल्या माहितीसाठी। Thank you.